मुंबईत जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी आखलेल्या पांढऱ्या पट्टीमुळे पुन्हा वाद. दादरमध्ये मराठी जैन आमने सामने. मनसेच्या अल्टिमेटम नंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढरी पट्टी पुसून काळा रंग मारला. पांढरी पट्टी हा सांस्कृतिक दहशतवाद, अशा गोष्टी खपवून घेणार नाही. पालिकेनं तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवावा. संदीप देशपांडेंची भूमिका. जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू. काँग्रेसकडून संदीप देशपांडेंना सुपारी. आम्हीही बांगड्या भरल्या नाहीत. निलेश चंद्र मुनी यांचं चिथावणीखोर वक्तव्य. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीबाबत महायुतीची बैठक. शिवसेना राष्ट्रवादीचे नेते मात्र अनुपस्थित. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटलांच्या गैरहजेरीमुळे महायुतीमध्ये बिघाडीची चिन्ह. अजितदादांप्रमाणे एकनाथ शिंदेंचा घात होऊ शकतो. दादा कसे गेले हे सर्वांना माहिती. शिवसेनेचे माळशिरस पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर यांचं मोठं विधान. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस. कर्जमाफीच्या अटी हटेपर्यंत माघार नाही. रोहित पवारांची भूमिका. परवापासून नामदेव पायरीजवळ आंदोलनाला बसण्याचा इशारा. उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक घेणार. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे अलर्ट. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा. मुख्यमंत्री फडणवीसांकडून भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची पाहणी. प्रशासनाकडून खूप वेगाने आणि चांगलं काम सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अयोध्येच्या राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन. 3 सदस्यीय समिती प्रकरणामध्ये तपास करणार. मंदिर ट्रस्टनं एसआयटी स्थापन करण्याची केली होती मागणी. अमरावती वर्ध्यासह हिंगोलीमध्ये जोरदार पावसाच्या सरी. अमरावतीमध्ये रस्त्यावर झाड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत. तर हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये नाले ओव्हरफ्लो. रस्त्यावर गटारीचं पाणी. लातूर नांदेड महामार्गावर चाकूरजवळ कार, दुचाकी आणि ट्रकचा तिहेरी अपघात. दुचाकीवर 2 आणि कारमधील एका व्यक्तीचा मृत्यू. 3 जण गंभीर जखमी. चाकूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू.